ज्ञानेन सदृश, म्हणजे ज्ञानाशिवाय काहीही नाही. जिथं ज्ञान आहे तिथं वाचल्याच गेलं पाहिजे, वाचाल तरच वाचाल. हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी फक्त पुस्तकासाठी त्यांनी राजगृह बांधलं होतं. आणि फक्त पुस्तकासाठी एक पुस्तकाचं गाव सुद्धा या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं पुस्तकं किंवा ग्रंथ ही मानवी जीवनाशी संबंधित असलेली एक भूक आहे. ती भूक कुठल्याही प्रकारे मोबाईलच्या स्क्रीनवरती भागू शकत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं तृप्त व्हायचं असेल तर पुस्तकं आता वाचलीच पाहिजे. आता या ठिकाणी सूत्रसंचलन करते रणजित सिंह यांनी एक मला चॅलेंज दिलं की ते काहीतरी 10-15 मिनिटात ती कविता करतात आणि वाचन संस्कृतीवर सुद्धा जी एखादी कविता या ठिकाणी ते करू शकतात ते ऐकून मी सुद्धा एक म्हणजे शेवटची जी आत्ता ते बसल्या बसल्या जी मोबाईलवर ती कविता केली ती तुम्हाला वाचून दाखवतो आणि समाप्त करतो. हो, जिल्हा ग्रंथपाल पाटील किताबे बातें करती है, किताबें बातें करती है, करूया पुस्तकाच्या गप्पा. किताबें बातें करती है, करूया पुस्तकाच्या गप्पा. विचाराच्या आदान प्रदानातून काढूया एक सांस्कृतिक टप्पा. पुस्तकं खरंच बोलतात, बंद कपाटातून डोकावतात. पुस्तकं खरंच बोलतात, बंद कपाटातून डोकावतात. उघडलाच नाही दरवाजा तर आतली पानही सोकावतात. पुस्तकांमधलं ते मोरपीस, तो नव्या कागदाचा सुवास. पुस्तकांमधलं ते मोरपीस, तो नव्या कागदाचा सुवास. मोबाईलच्या स्क्रीनवर कुठे आहे तो पुस्तकासोबतचा सहवास. चला ग्रंथाकडे वळूया, चला ग्रंथाकडे वळूया, सोडूया ऑनलाईन विकृती. ग्रंथोत्सवाच्या माध्यमात वाढवूया पुन्हा नवी वाचन संस्कृती. विचारांची ठोकताळे, त्यांचं नाव आहे राजेंद्र काळ, अजिमगे आदांगम. मित्रांनो, मी सांगितलं त्याप्रमाणे खूप सुंदर रचना ते करायला लागले आणि या विषयाच्या अनुसरून सगळ्या पैलूंवर अध्यक्ष म्हणून कसं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून केलं आहे. खऱ्या अर्थाने प्रतिभाशाली विचारबद्ध पत्रकार म्हणून त्यांची गणना होते, ते उगीच होत नाही. प्रेक्षकांमध्ये बसलेले आमचे जिल्हा माहिती अधिकारी कुटुंबार सर यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. टाळ्या वाजून आपण सगळेजण स्वागत करू. त्यांनी मंचावर यावं, सुंदर शर्ट घालून ते या ठिकाणी आले, त्याची नजर त्याच्यावर टिकावी असे कुटुंबार सर या ठिकाणी दिसत आहे. पाटील सरांचा सूचना आहे, कृपया आपण वर या आणि पाटील सर त्यांचं स्वागत करते. काळे साहेबांची गाडी पकडली. काळे साहेबांकडे कधी तुमच्या सर्वांना फोन करत धन्यवाद सर. मित्रांनो, गाडी जेव्हा पकडली ते गाडीचा उल्लेख निघाला. गाडी जेव्हा पकडली गेली यांनी पाहिलं की एका पत्रकाराची गाडी सोडून येतात म्हणून वसीमजी पत्रकार झाले. काळे साहेबांची गाडी पकडली जाते, त्याच्यावर काही प्रेस लिहिलेलं नाहीये, ते आय कार्ड वापरत नाही, असं पैसे कधी नसतात. तर दंड कोण भरतं हा महत्वाचा प्रश्न आहे. मागे बसलेला भरत असेल, नाहीतर त्या ठिकाणी कोणाला तरी ते बोलवून किंवा ते सध्याचा एवढा दंड भरून टाका, बाकीचे तुला ते नंतर देऊन टाका, म्हणजे असं म्हणत नाही. पण ते कार्बन अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, खुसखुशीत आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. मनाशी जरी युद्ध आहे तरी निर्मळ झऱ्यासारखा शुद्ध आहे. तुला पाहिजे तू तसा घे मला, मी कधी कृष्ण तर कधी बुद्ध आहे, असं ज्ञानेश वाकोडकर म्हणतात. आपण या काळात ज्ञानेश वाकोडकरांसाठी आमचं काय की इकडचं घ्यायचं